अध्याय 18. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. जय जय सिद्धमुनी तू तारक भवारणी, सुधारसामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू ऐकता न धाये माझे मन, कांक्षित होते अंतकरण कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नव्हे अंतकरणी. कथामृत संजीवनी आणि निरोपावे दातारा. येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावूनी चरणासी कृपा भाकी तये वेळी. शिष्यवचन ऐकोणी संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोणी ऐका श्रोते एकचित्ते. ऐक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी, तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियेसी. गुरुचरित्र अध्यंतेसी स्मरण झाले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते. कचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्येनी. प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर. प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा. कुरपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तोची जाण. पंचगंगा संगम कृष्णा अत्योत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक असे जाण. तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणातर. पाच नामे आहे ती थोर सांगेन ऐका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संवारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा. प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर. अमरापूर मणिजे ग्राम स्थान असे अनुपम्य. जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू. देव असे अमरेश्वर तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी. पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सनिधानी आहे ती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे. पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा. प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारण तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जीन तया कृष्णा तटाकांत. उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्ममत्या पापदूर. औदुंबुर सन्मुखेसी तिनी तीर्थे परियेसी.
एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ. अमरेश्वर सनिधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटितीर्थ परियेसा. तीर्थे असती अपरांपर सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोणी पंचगंगा मिळोनी. सप्तनदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याची. ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नानेके. ऐसे सिद्ध स्नाननिके सकळाभीष्ट होय तेथे. काय सांगू त्याची महिमा आणिक द्यावया नाही उपमा. दर्शन माते होती काम्या स्नानफळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरो. गौप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी. भक्तजन तारणार्थ होणारा से ख्यात. राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाणा. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विजेक असे वेदाभ्यासक. त्याची भार्या पतिसेवक पतिव्रत शिरोमणी. सुक्षीण असे तो ब्राह्मण शुक्ला भिक्षा करी आपण. कर्मत्यागी आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत. शेंगा निघती नित्य बहु त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरून मिळे परियेसी. तया शेंगा ते रांधुनी हर्षी दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदर भरी. पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडशी. घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा. भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तयेवेळी. तया विप्राचे ग्रहात जो का होता वेल उन्नत. घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलांचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ. टाकोनी देती परिबळे गेले आपण संगमासी. विप्रवणिता तयवेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पाहावो दैवबळी कैसे अद्रष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी. आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकुनी दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तयवेळी जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमोळी तया अधीन विश्वजान. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण. पिपिलिकादी स्थूळ जीवन समस्ताहार पूर्वी तसे. आयुरन्न प्रयच्छत्ती ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्ययही. 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांसी. निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एकदृष्टी करुणी निक्षेपण सक्रतात्वा दुष्कृत्य जाण. आपुले आपणची भोगणे पुढिल्यावरी काय बोल. आपुले दैव असताउणे पुढिल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले तोची भक्षणे कौणावरी बोल सांगे. बोल ठेविसी यतीश्वरासी आपले आर्जव न विचारिसी. ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी. तो तारकाम्मासी म्हणून आला भिक्षेसी. नेले आमुचे दरिद्र दोषी तो चितारील आमुते.
येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी काढोनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलांचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभे निधाणेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वराम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान दातले अम्मासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करिता अम्मासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी दैव उना असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळी काई जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लादेल इह पारू अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टेश्वरे नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथामृत सार ऐका श्रोते एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमान द्विजदैन्यहरण नाम अष्टोदशोऽध्याय। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त।